विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये घड्याळावरचा एक प्रश्न विचारला जातो. तास काटा आणि मिनिट काटा याच्यातील जे काही अंतर असतं त्या अंतराने केलेला जो काही कोन आहे तो कोन किती अंशाचा आहे हे मोजण्यासाठी आपण ट्रिक्स वापरणार आहोत आणि ते उदाहरण काही क्षणामध्ये सोडवतो हे बघाल. आता या ठिकाणी हा घड्याळ आहे, या घड्याळाचं पूर्ण राऊंड आहे, तर या राऊंडला काय म्हणतो आपण 360 अंश आहे. आता नंतर याच्यामध्ये 12 तास असतात. 12 जर याला जर 12 ने जर भागितलं तर 12 त्रिक 36 म्हणजे 30 अंश, म्हणजे एक तास असेल तर 30 अंश वाढेल. आता मिनिट जर पाहिले असतील तर या संपूर्ण याच्यात किती मिनिट येतात तर 60 मिनिट आहेत. 60 ने जर याला जर भागितलं असेल तर काय होईल, आपल्याला 6 उत्तर येईल. म्हणजे 1 मिनिट जर काटा जर समोर गेला असेल तर 6 अंश समोर जात असतो. मग आता या ठिकाणी काहीतरी ते आता हा काटा 3चा काटा आणि 12च्या काटात 3 वाजले आहेत. 3 वाजले आहेत म्हणजे काय करायचं, 3 गुणिला 30 करा, म्हणजे काय होईल तर 90 अंशाचा कोन त्यांच्यामध्ये होईल. आपल्याला हा दिसतंय सुद्धा. आता या ठिकाणी जर पाहिलं असेल तर इथे 2 वाजले आहेत तर 2 गुणिला काय करा तर 30 करा, म्हणजे काय तर 60 अंशाचा कोन होईल. नंतरचं बघूया आपण. इथे 6 वाजलेत, 6 वाजले असेल तर 6 गुणिला किती करा तर 30 करा, 6 18 म्हणजे 180 अंशाचा कोन होईल. त्यानंतरचं काय करूया तर 8 वाजले आहेत तर 8 गुणिला काय करा तर 30 करायचं आहे, म्हणजे 8 24. विशाल कोन हा किती होईल तर म्हणजे 240चा होईल. आणि हा लघु जर कोन मोजायचा असेल तर 360 मधून 240 जर गेले असतील तर किती होतील तर 120 अंशाचा हा लघु कोन होईल. परंतु नेहमी करता हा विशाल कोन विचारला जातो. त्यानंतरचं उदाहरण आपण पाहूया. आता 8 वाजून 20 मिनिट झालेत. 8 वाजून 20 मिनिट, इथे 8 लिहून घ्या आणि इथे 20 मिनिट लिहून घ्यायचे होते. आता या 8ला 30 ने गुणायचं आहे, म्हणजे काय होईल तर 8 त्रिक 24 240 होतील. आणि हे जे आहे इथं वजा चिन्ह लिहा. या 20 आहे तर याला काय करायचं तर गुणायचं 11/2 ने गुणायचं आहे. बे म्हणजे हा 0 इथं जर दिला तर 10 येतील. 11चा आणि 10चा जर गुणाकार जर केला आपण तर 110 होतील. आणि 240 मधून 110 जर काढले तर किती होतील तर आपल्याला 130 अंशाचा कोन होईल. किती तर 130 अंशाचा कोन याच्यामध्ये झालेला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.